नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025साठी शिपाई व हमाल या पदांकरिता आज आपण काही तांत्रिक प्रश्न असे पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 2 ते 3 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे. तर त्या वेळेमध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तरे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 सन 1862 म्हणजेच 14 ऑगस्ट काय आहे 14 ऑगस्ट सन 1862मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या गव्हर्नर जनरलने सन 1905मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन. तर पहा, लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने सन 1905मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा ही केलेली होती. प्रश्न क्रमांक तिसरा, विश्वनाथन आनंद हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळ. तर पहा, विश्वनाथन आनंद हा जो खेळाडू आहे तर ते पहा बुद्धिबळ या खेळाशी तो संबंधित आहे. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी श्रीपाद राजहंस यांना काय म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 बालगंधर्व. तर पहा, श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व या नावाने ओळखले जाते किंवा ओळखतात. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल. तर पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये जे 153 कलम आहे, कोणतं आहे? जे 153 कलम आहे तर यानुसार राज्यपाल यांची नेमणूक ही केली जाते. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 पुणे. तर पहा, महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. तर पुण्यामध्ये पहा एकूण 5 किती? पुण्यामध्ये 5 आहेत. रायगड या जिल्ह्यामध्ये पहा 2 आहेत. किती? रायगड जिल्ह्यामध्ये 2 आणि अहिल्यानगरमध्ये 1 आहेत. म्हणजेच एकूण 8 स्थानके हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 7, अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, अर्थशास्त्र. तर अमर्त्य सेन यांना पहा अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये त्यांना नोबेल पारितोषिक हे मिळालेले आहे. प्रश्न क्रमांक 8, GST विधेयकास मंजुरी देणारे खालीलपैकी पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 आसाम. तर पहा, GST विधेयकास मंजुरी देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ते आसाम हे भारतातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 9, मुघल साम्राज्याचा संस्थापक खालीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, बाबर. बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. प्रश्न क्रमांक 10, निलगिरी पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 दोडा बेटा, ज्याची उंची आहे पहा 2637 मीटर. किती? 2637 मीटर ज्याची उंची आहे, जे की तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. कुठे? तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. तर दोडा बेटा हे शिखर पहा निलगिरी पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 11, जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 नाथसागर. तर पहा, जायकवाडी धरणाच्या जलाशयास नाथसागर या नावाने ओळखले जाते.
प्रश्न क्रमांक 12. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात ही कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 सन 1992. तर पहा सन 1992 या वर्षापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13. हर्षचरित या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बाणभट्ट. तर बाणभट्ट हे हर्षचरित या ग्रंथाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 14. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा अंदमान. तर अंदमान या ठिकाणी भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. प्रश्न क्रमांक 15. ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा संगीत. तर ग्रॅमी पुरस्कार हा संगीत या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 16. हैदराबाद स्टेट भारतामध्ये कोणत्या वर्षी विलीन करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सन 1949. तर पहा हैदराबाद हे जे स्टेट आहे तर ते पहा आपल्या भारतामध्ये सन 1949 या वर्षी विलीन करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 17. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पालकमंत्री. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 18. पहिली भारतीय महिला जिमॅस्टिक खेळाडू खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 दीपा कर्माकर. तर दीपा कर्माकर ही पहा पहिली भारतीय महिला जिमॅस्टिक खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 19. सन डॅशमध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सन 1993. तर सन 1993 पहा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20. अंमल पदार्थाची चव पुढीलपैकी कशी असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आंबट. तर अंमल पदार्थाची चव कशी असते? तर ती आंबट असते. प्रश्न क्रमांक 21. राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हा राज्याचा वास्तविक आणि कार्यकारी प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 22. भारताचा सर्वात मोठा धुवाधार धबधबा जे की नर्मदा नदीवर आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश. तर पहा भारताचा सर्वात मोठा धुवाधार धबधबा हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23. झुमर लोकनृत्य डॅश राज्यात प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. तर पहा झुमर हे जे लोकनृत्य आहे तर ते पहा राजस्थान या राज्यामध्ये प्रसिद्ध असलेलं लोकनृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 24. महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड. तर महिलांना मतदानाचा अधिकार देणारा पहिला देश कोणता आहे? तर ते न्यूझीलंड हा देश आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 288. तर महाराष्ट्र विधानसभेच्या पहा 288 किती 288 इतक्या जागा आहेत. प्रश्न क्रमांक 26. सूक्ष्मदर्शकचे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मायक्रोस्कोप. तर सूक्ष्मदर्शकचे इंग्रजी नाव काय आहे? तर ते मायक्रोस्कोप हे इंग्रजी नाव आहे. प्रश्न क्रमांक 27. भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमा अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 कलम 51
ए किंवा अ. तर पहा आपल्या भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत कर्तव्य आहेत तर ते पहा कलम 51A या कलमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 28 MTDSचा अर्थ खालीलपैकी काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा. तर MTDSचा अर्थ काय होतो तर ते महाराष्ट्र टेलिफोन विकास महामंडळ असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 29 मोडेम हे संगणकाचे कोणते डिव्हाइस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कम्युनिकेशन. मोडेम हे पहा संगणकाचे कम्युनिकेशनचे डिव्हाइस आहे. प्रश्न क्रमांक 30 कैपगोंडा विमानतळ खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा बंगळुरू. तर कैपगोंडा हे जे विमानतळ आहे तर ते पहा बंगळुरू या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 31 मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी हृदय रक्तातून डॅश वेळा जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 तर पहा मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा तर 2 वेळा जाते. प्रश्न क्रमांक 32 सिंधू ही नदी कोणत्या पर्वत रांगेतून उगम पावते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 कैलास. तर सिंधू ही जी नदी आहे तर ती पहा कैलास या पर्वत रांगेतून ती उगम पावते. प्रश्न क्रमांक 33 पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा तामिळनाडू. तर पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे तर ते तामिळनाडू हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 34 बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा प्लासीची लढाई. तर बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया हा प्लासीच्या लढाईने घातला गेलेला होता. तर प्लासीची लढाई केव्हा झालेली होती तर ती 1757मध्ये. कधी 1757मध्ये प्लासीची लढाई झालेली होती. प्रश्न क्रमांक 35 विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडत असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा अर्थपोडा. अर्थपोडा या संघामध्ये विंचू हा प्राणी मोडत असतो. प्रश्न क्रमांक 36 मोबाईलचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मार्टिन कूपर. मार्टिन कूपर यांनी मोबाईलचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 37 16 सप्टेंबरला ओझोन दिन तर अन्न दिन केव्हा असतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 तर पहा अन्न दिन कधी असतो तर 16 ऑक्टोबर. कधी 16 ऑक्टोबर या दिवशी अन्न दिन असतो. प्रश्न क्रमांक 38 भारतातील सर्वाधिक भूभाग हा कोणत्या पठाराने व्यापलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मैदानी प्रदेश. तर भारतातील सर्वाधिक भूभाग हा मैदानी प्रदेश या पठाराने ते व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 39 हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा पुणे. तर हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क हे पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 40 सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बाष्पीभवन. तर सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर ते बाष्पीभवन असे म्हणतात.